देवाच्या प्रिय लोकांनो, बायबलचं वचन आम्हाला योहान 3:16 शिकवतं, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आणि आमच्या तारणासाठी, आमच्या उद्धारासाठी त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये त्याला पाठवलं. आणि हे सगळं करण्याआधी वचनाची सुरुवातच अशी आहे की देवाने जगावर एवढी प्रीती केली. ती फार मोठी, अगाध आणि सामर्थ्यवान प्रीती आहे. ही देवाची प्रीती आमच्यावरती असल्या कारणाने आज आमचं जीवन आशीर्वादित आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचं प्रेम फार वेगळं आणि निराळं आहे. जगामध्ये ग्रीकमध्ये काही शब्द आहेत त्या प्रेमासाठी. कुणी त्याला फिलिओ म्हणतं, कुणी स्टॉर्ज म्हणतं आणि वेगवेगळे शब्द आहेत. पण त्यात सगळ्यात मोठी प्रीती त्याला आगापे प्रीती म्हटली. आणि ती अमर्याद प्रेम, अनकंडिशनल लव, दिल्या घेतल्याचं नाही, ते अमर्याद प्रेम आमच्या परमेश्वराकडे आहे. आणि जर आम्ही हा विश्वास ठेवतो की आमच्या देवाचं आमच्यावरती खूप प्रेम आहे, तो देव प्रेमच आहे ना, देव प्रीती आहे, हे तर आपल्याला माहीतच आहे. देव प्रीती आहे. आणि जर आम्हाला हे कळालंय की आमचा देव प्रीती आहे, तर ही गोष्ट आम्हाला आज कळायला पाहिजे की जर देव आमच्यावरती एवढं प्रेम करतो, तर आम्ही सुद्धा त्या देवावरती खूप मनापासून प्रेम केलं पाहिजे. आमेन, हालेलुया. अगदी मनापासून. अनुवाद याचा 6वा अध्याय आणि 5वं वचन आपल्याला सांगतं. अनुवाद 6वा अध्याय आणि 5वं वचन. तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण मनाने, सगळ्यांनी म्हणा पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने देवावरती प्रेम करायला पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. पूर्ण मनाने म्हणजे पूर्ण मन कधी कधी नसतं माणसाचं. आणि आपण तर गाणं पण गातो ना, दुर्विकारी केली दैना मन ऐकेना. कितीतरी वेळा मन ऐकतच नाही. मन नुसतं सैरावैरा फिरत राहतं, मन ऐकत नाही. आणि कधी अर्ध मन इकडं लागतं, कधी अर्ध मन तिकडं लागतं. मन चलबिचल होतं. परंतु त्या मनाची चलबिचल न होऊ देता, मनाला इकडं तिकडं न जाऊ देता, ते मन प्रभूच्या साठी स्थिर व्हावं आणि आम्ही पूर्ण मनाने प्रभूवरती प्रेम करावं. पूर्ण जीवाने आम्ही त्याच्यावरती प्रेम करावं आणि पूर्ण शक्तीने, अर्धवट शक्तीने नाही, आमच्याकडं जी ताकद आहे त्या पूर्ण ताकदीने आम्ही देवावरती प्रेम करावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणून पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने आम्ही देवावरती प्रेम करणं खूप गरजेचं आहे. अर्धवट प्रेम नकोय, कारण अर्धवट कामं सैतान करतो. कोणी आमेन म्हणेल का याच्यासाठी? अर्धे कामं सैतानाचे. एक व्यक्ती असा चालला होता ना, वरून असा यरूशलेमहून खाली यरीहोला चालला होता आणि जाता जाता लुटारूंच्या हाती लागला. आणि लुटारूंनी काय दिलं त्याला? मार दिला आणि त्याला अर्ध मेला केला. अर्ध मेला म्हणजे काय? अर्धाच मेला, पूर्ण नाही मेला. अर्धा मेला म्हणजे अर्धा जिवंत ना अर्धा अर्धी कामं सगळी सैतानाची आहेत, अर्धवट कामं. यहूदा इस्करियोत इकडे येशूचा पण शिष्य आहे आणि तिकडे पैशाचा पण शिष्य आहे. ॲट अ टाइम अर्धवट, अर्धी कामं करणारी, देवाला पण मानणारी आणि वाईट गोष्टीत पण असणारी लोक. ही अर्धवट ज्या गोष्टी असतात ना, त्या देवापासून नसतात. देव ज्या वेळेस करतो तेव्हा 100% काम करणारा देव आहे. तुमचे आशीर्वाद देताना तो कधीच कंजूसी करत नाही. देताना तो 100% देतो. मग आम्ही त्याच्यावर प्रेम करताना का कंजूसी करावी? आम्ही त्याच्यावर प्रेम करताना 100% प्रेम करावं, ही देवाची इच्छा आहे. अर्धी कामं सैतानाची आहेत. कुणी एक आला पेरणारा आणि अख्ख्या शेतात गहू पेरलं त्याने आणि सुंदर पीक आलं आणि सैतान मध्येच आला आणि निधन पेरून गेला. आता जे पीक येईल ते कसं असेल? अर्धे गहू आणि अर्ध निधन. जी ही काम आहेत अर्धवटपणाची, ती सैतानापासून आहेत. जर तुम्ही देवाचे लोक आहात, तर देवाची इच्छा आहे की त्या देवावरती पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने आम्ही त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे. आमेन, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, मंडळ्या ज्या आहेत, 7 मंडळ्या, प्रकटीकरणाच्या पुस्तकात 2ऱ्या आणि 3ऱ्या अध्यायामध्ये 7 मंडळ्यांपैकी एक मंडळी जी आहे, ती मंडळी पहिल्यासारखी प्रीती देवावर करत नाही. कसं असतं की ज्यावेळेस आम्ही प्रभूचा स्वीकार करतो, प्रभू आमच्या जीवनात येतो, तो जो आवेश आहे, तो आमच्या जीवनामध्ये आवेश शेवटपर्यंत टिकून राहिला पाहिजे. फक्त एका कालावधीपुरता नकोय, फक्त एखाद्या समयापुरता नकोय. काही लोक ECG असतात. ECG म्हणजे ईस्टर,
क्रिसमस, गुड फ्रायडे तेव्हा धार्मिक होतात. पण काही लोक 365 दिवस वर्षभर प्रभूसाठी तयार आणि तत्पर असतात. आम्ही पार्ट टाइमर ख्रिश्चन नाही, आम्ही फुल टाइम ख्रिश्चन आहोत. आम्ही कोणत्याही समयासाठी प्रभूसाठी आम्ही तयार असलं पाहिजे, कारण प्रभूची इच्छा आहे की आम्ही पूर्ण मनाने त्याच्यावरती प्रीती करावी, पूर्ण जीवाने प्रीती करावी आणि पूर्ण शक्तीने प्रीती करावी. मग इफिसची एक मंडळी, 7 मंडळापैकी, त्या मंडळीला प्रभू दोष लावतो आणि प्रकटीकरण 2 अध्यायाच्या 4थ्या वचनात प्रभू डायरेक्ट मंडळीला बोलतो, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. पहिली प्रीती सोडली. आणि म्हणून इफिसच्या मंडळीला प्रभू दोष लावत आहे, तू पहिली प्रीती सोडली. ते पहिलं प्रेम जे तुझ्या ठाई होतं, त्या प्रेमात तू टिकून राहायला पाहिजे होतं. जगातलं प्रेम थंडावतं, कमी होतं, परंतु देवामधलं आमचं प्रेम, देवावरची आमची श्रद्धा, देवावरचा विश्वास, देवावर जे आम्ही प्रेम करतो ते निरंतर प्रबळ आणि प्रबळ होत गेलं पाहिजे. त्या प्रीतीमध्ये, त्या प्रेमामध्ये कधीही आम्ही खंड पडू देऊ नये, ही परमेश्वराची आमच्यासाठी इच्छा आहे. आमेन. आज रात्री समजा इथून सभा संपली आणि तुम्ही घरी गेलात, आणि घरी गेल्यानंतर तुम्ही प्रार्थना करताय आणि डायरेक्ट येशू तुमच्या पुढे येऊन उभा राहिला. कोण? येशू आला तुमच्या पुढे उभा राहिला आणि प्रभूने तुम्हाला सांगितलं, हे बघ, ऐक, लक्ष देऊन ऐक, मी तुला काय सांगतो. आज मी तुला नवीन घर द्यायचं प्रॉमिस करतो. नवीन गाडी, बंगला, पैसा, मोठं नाव, लौकिक, तुला काय गरज आहे, मुलं बाळ पाहिजे, तुला नोकरी पाहिजे, तुला बिझनेस पाहिजे, तुला सगळ्या गोष्टी देतो. पण एक अट आहे की आज नंतर तुला माझा चेहरा परत कधीच दिसणार नाही. जर प्रभू म्हटला मी तुला सगळं देतो, पण फक्त आज नंतर मी तुला कधी दिसणार नाही. जे लोक म्हणतील होय चालेल प्रभू, ते देवावर नाही, ते संपत्तीवर प्रेम करणार आहेत. आणि जे म्हणतील की प्रभू मला पैसा नाही मिळाला तरी मला तू पाहिजेस, ते खरे विश्वासणारे लोक आहेत. माझी प्रार्थनाचं उत्तर मिळो न मिळो तरी तूच माझा देव आहेस. मला एखादं आरोग्याचं दान मिळो न मिळो, माझ्यावर कृपा हो न हो, मी जे मागत आहे ते मला प्राप्त झालं तरी आणि नाही झालं तरी तूच माझा देव, तू माझा सामर्थ्याचा प्रभू आहेस. मी तुला सोडणार नाही, कारण की माझं या जगातल्या गोष्टीवर नाही माझ्या देवा, माझं तुझ्यावरती प्रेम आहे. तू माझ्यावरती प्रेम केलंस आणि माझं पण तुझ्यावरती प्रेम आहे. ज्या वेळेस तुम्ही ह्या प्रीतीमध्ये प्रभूसाठी तयार होता, आहा, प्रभू तुमच्यासाठी नेहमी तयार आणि तत्पर होतो. ह्या प्रीतीला किंवा ह्या वागण्याला हबक्कुकचं वागणं असं म्हणतात. हबक्कुक पण काय जबरदस्त त्याच्या वचनामध्ये लिहितो. हबक्कुक 3 अध्याय 17 आणि 18 वचनामध्ये काय म्हणतो पहा. हबक्कुक 3, 17, 18. अंजिराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाही तसे झाले व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठाई हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्हास करीन. हे खरं प्रेम आहे देवासाठी. हालेलुया. मला काही मिळालं म्हणून मी देवाची स्तुती करावी, म्हणजे हा स्वार्थीपणा आहे. ज्या वेळेस मनुष्य या रीतीनं आपल्या मनाचा किंवा आपल्या स्वभावाला तो तयार करतो की मी परमेश्वराचा दास, मी प्रभूची दासी आहे, त्याच्यापासून काही मिळो अगर न मिळो तरी पण मी त्याच्यावर प्रेम करत राहणार. हे लोक ख्रिस्तामध्ये मुळावलेले आणि पक्के लोक आहेत. देव त्यांच्याविषयी संतुष्ट आहे. हे लोक खरे देवावरती प्रेम करणारे लोक आहेत. थोडी काय अडचण आली की काही लोक देवाला दोष देतात. प्रभू तू असं का केलं, प्रभू तसं का झालं. आणि आमच्या बायबलमध्ये लिहिलंय की माती कुंभाराला प्रश्न नाही विचारू शकत, तू मला असं का केलं, तू मला तसं का केलं, माझ्या जीवनात असं का घडलं. कितीतरी गोष्टी आम्हाला कळत नाहीत, परंतु त्या गोष्टींमध्ये आम्ही प्रभूमध्ये टिकून राहणं हे फार गरजेचं आहे. आम्हाला त्या प्रीतीमध्ये टिकून राहणं आम्हाला फार गरजेचं आहे. आणि तो असं म्हणत नाही की तूच माझ्यावर प्रीती कर, मी नाही करत. तो तर प्रेम करतोच आमच्यावरती. 1 योहान 4 अध्याय आणि 19 वचन आपल्याला स्पष्ट रीतीने सांगतं. 1 योहान 4 आणि 19 मध्ये बायबल सांगतं, पहिल्याने त्याने आपल्यावर प्रीती केली.
आधी कोणी प्रीती केली? त्याने आमच्यावरती प्रीती केली, म्हणून आपण त्याच्यावर प्रीती करतो. आधी त्याने आमच्यावरती प्रीती केली आहे, आम्ही त्याच्यावर प्रीती नाही केली. आम्ही भरकटून गेलो होतो, आम्ही जगाच्या मोहविलासामध्ये अडकून गेलो होतो, परंतु आधी आमच्या प्रभूने आमच्यावरती प्रीती केली आहे. त्याचं प्रेम आम्हाला समजणं गरजेचं आहे आणि आम्ही देखील मनापासून देवावरती प्रेम करणं गरजेचं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, त्याचं प्रेम एवढं अफाट आहे. आम्हा प्रत्येकाला इथं उपस्थित प्रत्येकाच्या जीवनात किती अद्भुत साक्ष असतील. त्याने आम्हाला कधी सोडलं नाही. जेव्हा आमचे रक्ताचे नातेवाईक सोडून गेले आणि आम्ही एकाकी पडलो, पण आमच्या प्रभूने आम्हाला कधी एकटं पडू दिलं नाही. ज्यावेळेस आम्ही आजारात तळमळत होतो, त्यावेळेस आम्ही एकटे पडलो, पण आमच्या प्रभूने आम्हाला आजारातून बाहेर काढलं. ज्यावेळेस आम्ही संकटांनी घेरलेलो होतो आणि ज्यावेळेस आम्हाला मार्ग दिसत नव्हता, त्यावेळेस तो आमचा मार्ग बनवून आणला आणि त्याने आम्हाला संकटातून बाहेर काढलं. ज्यावेळेस आम्ही अडचणींनी घेरलो होतो, कर्जामध्ये बुडालो होतो, त्याने हात देऊन आम्हाला बाहेर काढलं आणि त्याची स्वर्गीय बरकत आम्हाला दिली. ज्यावेळेस आम्ही मोठ्या संकटात सापडलो, अडचणीत सापडलो, जगाने आम्हाला टाकलं, पण आमच्या प्रभूने आम्हाला कधीच सोडलं नाही. तो आमच्यावरती रोज दया करतो. हालेलुया. तो आमच्यावर रोज कृपा करतो. तो रोज आमच्यावरती प्रेम करतो. आमच्या जीवनात चांगली कामं होतात, लोक आमच्याकडे बघून म्हणतात, अरे वा विकास कांबळे पास्टर, काय तुझ्या जीवनामध्ये आशीर्वाद आहे. ए दादा, मी चांगला नाही, माझा देव चांगला आहे, माझा प्रभू सामर्थ्यवान आहे, माझ्यात काही विशेष नाही, पण माझा देव चांगला आहे. त्याच्या चांगुलपणामुळे आम्ही आशीर्वादित आहोत. तो चांगला आहे म्हणून त्याची दया आमच्यावरती रोज नवी होते, त्याची कृपा आमच्यावरती होते, त्याचं प्रेम अमर्याद आहे. तो आम्हाला कधी सोडत नाही, तो आम्हाला कधी त्यागत नाही, तो आम्हाला कधी टाकत नाही. तो निरंतर आमच्यावरती प्रेम करणारा देव आहे. आमच्या प्रत्येक परिस्थितीत तो आम्हाला सांभाळणारा परमेश्वर आहे. आज लोक तुमच्याकडे बघतात आणि बघून लगेच तुम्हाला म्हणतात, अरे काय तू काय आजारात पडलायस, काय गरीब आहेस, काय भिकारी आहे. तुम्हाला ह्या प्रकारे लोक ओळखत असतील. तू काही शिकलेला नाही, पण प्रभू कधीच कोणाला टोमणे देत नाही. कुणी आमेन म्हणाल का? हालेलुया. तो म्हणतो, शाबास भल्या व विश्वासू दासा. जे फेथफुल आहेत त्यांचं कौतुक जग करेल की नाही मला माहित नाही, पण स्वर्गात मोठं रिवॉर्ड तुमची वाट बघत आहे. तुमच्यासाठी मोठे आशीर्वाद स्वर्गामध्ये ठेवलेले आहेत. देवाचं प्रेम खूप अफाट आहे प्रियांनो, खूप अफाट आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाने तुम्हाला मातेच्या उदरात असल्यापासून निवडलेलं आहे आणि तुम्हाला माहित पण नाही. इतक्या वेळा त्याने तुमचं संरक्षण केलंय आणि तुम्ही विचारता, देवा तू माझ्यावर प्रेम करतोस का? हे त्याचं प्रेम नाही तर काय? त्याने आम्हाला मरू दिलं नाही, त्याने आम्हाला जिवंताच्या भूमीवर त्याची सेवा करण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याने आमच्या जीवनात चिन्ह चमत्कार केले. वैऱ्याच्या पाशापासून, घातक मरीपासून त्याने आमचा बचाव केलेला आहे. तो यहोवा जिवंत देव आहे. आमचा येशू जिवंत परमेश्वर आहे. येशूच्या नावात सुटका आहे. तो आमच्यावर दया करणारा देव आहे. त्याच्या प्रेमात, त्याच्या करुणेत खंड पडत नाही. तो रोज आमच्यावरती दया करणारा परमेश्वर आहे. त्याचा अनुभव घेऊन पहा. तो तुमच्या जीवनासाठी अद्भुत काम करणारा परमेश्वर आहे. त्याचं प्रेम अफाट आहे प्रियांनो, त्याचं प्रेम अफाट आहे. खूप दयेने भरलेला तो परमेश्वर आहे. कितीतरी त्याच्या गोष्टी आम्हाला कळत नाही. कितीतरी वेळा त्याचं बोलणं, त्याचं वागणं किंवा जे काही आमच्या जीवनात तो करतो ते आम्हाला कळत नाही. मी एक सांगतो तुम्हाला, दानिएल सिंहाच्या गुहेत पडत नाही ना, तोपर्यंत बाकीच्यांना कळत नाही दानिएलचा देव जिवंत आहे. होऊ द्या ना, काय व्हायचंय ते जगाला कळू द्या. येशू जिवंत देव आहे, तो सामर्थ्यवान आहे. होऊ द्या काय व्हायचंय ते. शद्रक मेशक आणि अबेदनगो त्या भट्टीच्या बाहेर होते ना, नबूखदनेस्सरला काहीच विशेष वाटत नव्हतं. त्यांच्याकडे बघून, ए चल रे गुलाम लोकांनो, चल निघ, करतो की नाही नमन, नाही तर देतो टाकून तुला, करतो की नाही. एकदम राजा त्याच्या घमंड मध्ये टाकलं ना भट्टीत. आणि ज्या वेळेस चौथा पुरुष तिथं प्रकट झाला ना, देवपुत्र, हा राजा जो ताट मनाचा, देवाने त्याला झुकवलं बरं का. हालेलुया. विश्वासणारे पक्के झाले ना, प्रभू महान काम करायला सुरुवात करतो. हालेलुया. आमचं प्रेम देवावर पक्क पाहिजे, पक्क प्रेम पाहिजे आमचं देवावरती. त्याच्या प्रेमात कुठंच कमी नाहीये प्रियांनो.
त्याच्या करुणेत कधी खंड पडत नाही. त्याचं प्रेम खूप अफाट आहे. तसंच अफाट प्रेम आमच्यामध्ये प्रज्वलित झालं पाहिजे देवासाठी. आमेन म्हणणार आहेत का? हालेलुया. कसं आहे ना, कधी आमच्या मुखातून येशूचं नाव कुठंच दुसरीकडे जाता कामा नये. कंटिन्यू येशू 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 येशू. कोणी पण भेटलं ना, लोक असे म्हटले पाहिजेत, काय तुला येशू शिवाय काही सुचत नाही का? काय राहिलंच नाही ना जीवनात दुसरं. येशू शिवाय आता फक्त येशूच राहिलाय जीवनामध्ये. बोलताना येशू, चालताना येशू, कुठल्याही कामामध्ये येशू. काय रे तुम्ही एकदम दीनदरिद्री कंगाल होते, तुमचे दिवस कसे? त्याचं काय झालं? माझ्या जीवनात येशू आला. हालेलुया. तुमची साक्ष तिथूनच सुरू होईल. काय रे तुझ्या मुलाला काम धंदा नोकरी नव्हती आणि एवढा गव्हर्नमेंटचा मोठा जॉब कसा लागला? त्याचं काय झालं ना, आम्ही येशूकडे प्रार्थना केली. ओ हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, येशूची उपस्थिती परिस्थिती बदलणारी असते प्रियांनो. प्रभू आला ना, सगळ्या गोष्टी बदलतात. त्याच्या उपस्थितीमध्ये आशीर्वाद आहे. तो आमच्यावर प्रेम करणार आहे. आम्ही त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील या गोष्टीला? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचं एवढं प्रेम आहे आपल्यावरती, एवढं प्रेम आहे. आणि तो परत वचनात सांगतो आम्हाला, माझ्यावर प्रीती करा. देवावर प्रीती करा. तो स्वतः वचनात सांगतोय. प्रभूला सांगा, प्रभू तू सांगतोयस, पण आमच्या जीवनात तुझ्यावर प्रेम करण्याशिवाय दुसरं काही राहिलेलंच नाहीये. तूच आमच्या जीवनाचा भाव विषय आहेस प्रभू. तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही प्रभू. तुझ्याशिवाय आम्हाला कोणी नाही. जुन्या करारामध्ये ना, प्रत्येक गोष्टीविषयी नियम दिलेले आहेत. प्रत्येक गोष्टीविषयी. आणि त्या नियम अटी एवढ्या जास्त होत्या. बरं असो, त्याच्यात ना काही गुलामासंबंधी नियम दिले आहेत. गुलाम. निर्गमच्या 21व्या अध्यायात फक्त 5 आणि 6 वचन वाचतो. पण जर तो दास स्पष्टपणे म्हणेल की, दास म्हणजे तो गुलाम, माझ्या धन्यावर व माझ्या बायको मुलांवर मी प्रेम करतो. ज्याला गुलाम व्हायचंय तो दास जर का असं म्हणाला, माझ्या धन्यावर म्हणजे ज्याचा गुलाम होणार आहे त्या धन्यावर व माझ्या बायको मुलांवर मी प्रेम करतो, मी मुक्त होऊन जाणार नाही, असं त्यांनी कन्फेस करायचं. माझ्या धन्यावर, माझ्या लेकरा बाळांवरती, पत्नीवर, माझ्या फॅमिलीवर मी प्रेम करतो आणि मी मुक्त होऊन तुला सोडून कुठं निघून जाणार नाही, असं जर तो म्हणाला तर पुढं ऐका, तर त्याच्या धन्याने त्याला देवासमोर आणून दाराजवळ किंवा दाराच्या चौकटीजवळ उभे करावे व आरीने त्याचा कान टोचावा, म्हणजे तो आयुष्यभर त्याची चाकरी करेल. आमेन. आता ह्या विषयात पुढे जाण्याआधी एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका. बायबलच्या नियमाप्रमाणे पुरुषाने कान टोचू नयेत, कारण इथं गुलामाचे कान टोचलेत. ऐकलं का तुम्ही? वर्शिपर्स, आराधक स्टेजवर उभे, कानात बाळी. आणि इथं काय सांगितलंय? कोण घालतं ते? गुलाम. आणि का घालायची ती? आता समजा नगरचा एक गुलाम रातोरात गपचूप औरंगाबादला पळून गेला. आता तिथं 4 लोकात त्याला बघितलं, कानात बाळीन बाहेर कसा काय फिरतोय हा. तिथून डायरेक्ट फोन नगरला, तुमचा कुणी गुलाम हरवलाय का? धरून ठेवला, इकडे घेऊन जा. त्याचं आयडेंटिटी कार्ड होतं कानातली बाळी. पुरुषांनो, कान टोचू नका. आता काही लोक म्हणतील, आम्ही नव्या करारात आहोत, ख्रिस्ताच्या रक्ताचा तुम्ही गैरवापर करताय. येशूने आम्हाला बेशिस्त व्हायला नाही निवडले. अंगावरती गोंदून घेणं, हेअरस्टाईल तर असे केस उभे, डुक्कर हेअरस्टाईल. सॉरी टू से बट दिस इज द फॅक्ट. हालेलुया. मला हे शब्द वापरायला नाही आवडत, पण हे चाललंय आता. पाळक लोक नाही बोलणार तर कोण बोलणार प्रियांनो? आमेन म्हणाल का? तुमचं वागणं, बोलणं, तुमचा पेहराव असा असला पाहिजे. तुम्ही ख्रिस्ताला रिप्रेझेंट करणारे लोक आहेत. तुमच्यातून ख्रिस्त झळकला पाहिजे. ख्रिस्ताची झलक तुमच्या जीवनातून दिसली पाहिजे. पहिल्याच मिनिटाला लोक म्हणतील, ह्याचं तारण झालंय की नाही, हा आम्हाला लीड करतोय. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्याला गुलाम व्हायचंय त्याच्यासाठी देवाच्या दारात त्याला उभं करायचं आणि त्याचे कान टोचायचे, म्हणजे तो आयुष्यभरासाठी त्या व्यक्तीचा तो गुलाम झाला. त्याने कन्फेस करायचं, माझ्या मालकावर मी प्रेम करतो.
बांधिलकी होती, गुलामीसाठी बांधिलकी होती. आता आम्ही नव्या करारातले लोक आहोत. आता नव्या करारातल्या लोकांसाठी प्रभूचा एक स्पष्ट निरोप आहे प्रत्येकाला. कान उघडे ठेवून ऐका बरं का. तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. आणि मोल काय दिलं? येशूने रक्त सांडलं. ह्याच्यापेक्षा मोठं मूल्य काय मोजता येईल? तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात, माणसांचे गुलाम होऊ नका. आमेन म्हणायची ताकद आहे कोणाची? हा. बरेच नवऱ्यांनो तो तुमच्याकडे फिरलेली आता. हालेलुया. बायकोला गुलाम समजतात. देवाच्या प्रिय लोकांनो, ही देवाची योजना नव्हती. मी तुझ्यासाठी सहचारिणी, तुला मदतनीस अशी निर्माण करत आहे पत्नी. आदाम आणि हवा हे दोघं नसून ते दोघं एक आहेत. आणि स्त्रीला सन्मानाने वागणूक मिळत नाही. पत्नी ही पतीची गुलाम नाही, त्याची मदतनीस आहे. किती लोक आमेन म्हणतील? देवाच्या प्रिय लोकांनो, गुलामासंबंधीचे नियम आपण पाहिले की गुलाम मालकावरती प्रेम करून बांधला जातो, कुठंच हलत नाही प्रियांनो. पण आता नवीन करारात आम्हाला माणसांचं गुलाम होण्यापासून बंदी आहे. तुम्ही कोणाचे नोकरदार आहात, तुम्ही जिथं काम करता त्यांच्यासाठी तुम्ही त्यांचे चाकर असू शकता पण गुलाम नाही. तुम्ही त्यांच्याकडे काम करणारे असू शकता पण गुलाम नाही. गुलाम ही एक फार वेगळी बंधनाची, बांधिलकीची संकल्पना आहे. मग आता आम्ही कुणाचे गुलाम आहोत? बायबल काय सांगतं ऐका. रोमकरासपत्र 6वा अध्याय आणि 22वा वचन. रोमन्स चॅप्टर 6 वर्स 22. परंतु आता तुम्हाला पापापासून मुक्त केल्यावर तुम्ही देवाचे गुलाम झाल्यामुळे, कोणाचे गुलाम? देवाचे गुलाम झाल्यामुळे ज्याचा परिणाम पवित्रीकरण असे फळ तुम्हाला मिळत आहे, त्याचा शेवट तर सार्वकालिक जीवन आहे. आता आम्ही जगाचे नाही, आम्हाला मोलाने विकत घेतलंय. वागणूक देवाच्या घरात देव गुलामासारखी देत नाही, पुत्र कन्यांची देतोय. पण आम्हाला कळालं पाहिजे की त्याच्या रक्ताने आम्हाला त्याने विकत घेतलेलं आहे. आता आम्ही जगाचे नाही, आता आम्ही स्वर्गाचे रहिवासी आहोत. कुणी आमेन म्हणणार आहे का? हालेलुया. आम्ही जगाचे नाही, आम्ही स्वर्गाचे लोक आहोत. कारण देवाने आमच्यावरती प्रीती केलेली आहे आणि देवाने आम्हाला त्याच्याबरोबर एक केलेलं आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, तो जुन्या करारातला गुलाम पळून जाऊ शकत नव्हता. का? कारण त्याच्या कानामध्ये बंधन होतं. पण आज आम्ही नवीन करारात देवाची लेकरं, देवाचे सेवक जे आहोत, आपणही पळून जाऊ शकत नाही. पण आमच्यावर बंधन नाही, तर आम्हाला देवाच्या प्रीतीने भरलेलं आहे. जर आमच्यात देवाचं प्रेम आहे तर आम्ही देवाचं घर सोडून उजवी डावीकडे वळणार नाही. आमेन. देवाच्या प्रिय लोकांनो, आज आम्ही देवावरती प्रेम करतो. का? बंधन म्हणून नाही, गुलाम म्हणून नाही, पण तो आमचा देव आहे. त्याने आमच्यावर आधी एवढं प्रेम केलंय की आता आमच्याकडे दुसरा ऑप्शनच राहिलेला नाही. परमेश्वराकडं आमच्यासाठी एकच ऑप्शन आहे आणि तो ऑप्शन फक्त येशू ख्रिस्त आहे प्रियांनो. प्रभू येशू शिवाय आम्हाला तारण नाही प्रियांनो. आज आम्हाला प्रभूवरती मनोभावे प्रेम करणं गरजेचं आहे. आपल्या देवावरती पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने आणि पूर्ण शक्तीने प्रेम करणं गरजेचं आहे. त्याने आमच्यावरती प्रेम केलं आणि आम्ही पण निरंतर त्याच्यावरती प्रेम करणं गरजेचं आहे. मत्तई याचा 22वा अध्याय 37 ते 40 वचनामध्ये बायबल काय सांगतं पहा. मत्तई 22 37 ते 40 वचन. येशू त्याला म्हणाला, तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने व पूर्ण मनाने प्रीती कर. हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीती कर. ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेश त्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत. आपल्या देवावर प्रीती कर आणि दुसरी गोष्ट सांगितली आहे, आपल्या स्वतःसारखी शेजाऱ्यावर प्रीती कर. शेजारी म्हणजे आम्हाला हे वाटतं की आमच्या भिंतीला भिंत लागून ज्याचं घर आहे त्याच्यावरच प्रीती करायची आणि ज्याचं घर भिंतीला लागून नाही त्याच्याशी दुश्मनी करायची. हा अर्थ होत नाही. प्रत्येक जण या जगामध्ये आपला शेजारी आहे.
जो तुमच्या जवळ येईल तो तुमचा शेजारी झाला. आणि त्याच्यासाठी तुमच्या मनात प्रेम असलं पाहिजे. मग कदाचित तो तुमचा वैरी पण असला तरी तुमच्या मनात त्याच्याविषयी प्रेमच पाहिजे. जे लोक देवावरती प्रेम करतात त्यांचं जीवन निराळं असतं प्रियांनो. देवावर प्रेम करणारे लोक वेगळे असतात. देवाच्या राज्यात देवावर प्रेम करणारे लोक जर सगळे तयार झाले, देवाचं राज्य खूप वाढेल प्रियांनो. देवावर प्रेम करायला शिकलं पाहिजे. आम्ही फक्त देवाच्या प्रीतीचा अनुभव घेतो, परंतु आम्ही सुद्धा देवावरती खरं प्रेम केलं पाहिजे. बायबल काय सांगतं? लूक याच्या 10व्या अध्यायात 2 बहिणी होत्या, एक भाऊ पण होता त्यांना, मारिया, मार्था, आणि भावाचं नाव लाजर. वाचू आपण 2 वचनं, लूक 10:38 आणि 39. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला, तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. स्वागत मार्थेने केलं बरं का. तिला मरिया नावाची एक बहीण होती, तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. वाव, 2 बहिणी आहेत. एक आहे मार्था, खरंय तिचं आमंत्रण मनापासून आहे प्रभूला, पण प्रभू आल्यानंतर ती प्रभूशी बोलतच नाही, डायरेक्ट किचन मध्येच. प्रभूकडे तिचं लक्षच नाही. प्रभू घरी आलाय तिच्या. खूप लोकांची अशी गडबड होते. घरामध्ये एखादी अडचण असेल की लोक शोधत बसतात, कोण ब्रदर येईल, कोण सिस्टर येईल प्रार्थनेला. हॅलो ब्रदर, आमच्या घरी प्रॉब्लेम आहे, प्रेयरला येतं का? नाही, मी दुसरीकडे आलोय, जरा बिझी आहे, मी नंतर येईल. सिस्टर प्रेयरला येतं का? नाही, मला वेळ नाहीये, मी दुसरीकडे प्रार्थनेला. सगळे बिझी आहेत आणि हे रडत बसलेत, माझ्याकडं कुणी प्रार्थनेला येत नाही. तुझ्या घरात प्रभू येशू बसलाय आणि तो म्हणतोय, अरे बेटा, मी तुझ्या घरात येऊन बसलोय, तू डायरेक्ट मला विचार. तू ह्याला त्याला विचारण्यापेक्षा जो अधिकार मी शिष्यांना दिला होता तो अधिकार मी तुला दिलेला आहे. येशूच्या नावात जे काही तू मागशील ते तुला स्वर्गातून प्राप्त होणार आहे. तुझ्याकडं प्रार्थनेचं सामर्थ्य आहे. तुझ्या जीवनात प्रभूने आशीर्वाद दिलेला आहे. आम्ही इकडं तिकडं शोधण्यापेक्षा आमचा विश्वास पाहिजे की माझा प्रभू माझ्या प्रार्थना ऐकणार आहे. हालेलुया. तो प्रभू तुमच्या प्रार्थनांची उत्तरं देणार आहे. प्रत्येक परिवारात असे लोक उभे राहिले पाहिजेत प्रियांनो. आम्हाला कोणाला शोधण्याची गरज पडली नाही पाहिजे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. देवाच्या राज्यात ना ऑर्डिनरी कुणी नसतं, सगळे स्पेशल आहेत. कारण सगळ्यांना देवाने पवित्र आत्मा दिलेला आहे. घरातला प्रत्येक व्यक्ती देवाच्या आत्म्याने भरलेला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती देवाच्या सामर्थ्यात भरलेला पाहिजे. देवावर प्रेम करा. देवाने जगावर प्रीती केली, आता जगाचा टाइम आहे, आज मंडळीचा टाइम आहे की आम्ही देवावरचं प्रेम दाखवावं. देवावर खऱ्या मनाभावाने एकदम अंतःकरणापासून आम्ही प्रेम करणारं बनावं. मार्थेने बोलवलं घरी येशूला, पण किचन मध्ये जाऊन बसली आणि तिची बहीण मरिया प्रभूच्या चरणाशी बसून प्रभूचं भाषण ऐकत होती. मार्था किचन मध्ये भाकरी करते, तिचं चाललंय सगळा स्वयंपाक बनवणं, भाकरी भाजी काय करते, तिचा स्वयंपाक तिकडे चाललाय. खूप उशीर झालाय, लंचचा टाइम निघून चाललाय, खूप लेट झालाय आणि ही माझी बहीण तिकडे ऐकत बसली. ती आली असती, मी हे केलं असतं, तिने ते केलं असतं, दोघींनी मिळून काम पटापट संपलं असतं. ही का बरं तिकडे बसली? मरिया ये ना मदतीला. हे तू थांब ग, मी प्रभूचं ऐकते, मी नाही येत. मरिया ये ना पटकन, लवकर ये ना ग, मी एकटीच काम करते, ये तू, ये लवकर ये. शेवटी तिला राग आला. आता मार्था आतून चिडली, बाहेर आली. प्रभूजी तुम्हीच सांगा आता तिला, मी तर सांगितलंय, तुम्ही सांगा. सगळं कामाचं लोड एकटीवर टाकलं हिने. मला मदत करायला पाठवा तिला. पण मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींची काळजी दगदग करते. पुष्कळ गोष्टी म्हणजे भाजी भाकरी लोणचं पापड. तू पुष्कळ गोष्टींची काळजी करतेस, पण एकच गोष्टीचं अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. हालेलुया. मरिया येशूच्या चरणाशी बसून प्रभूचं बोलणं ऐकत असताना मनात एकच गोष्ट म्हणत असेल, मार्थे तू
तू भाकर करतेस ना, ती खाऊन परत भूक लागेल. अरे ही जीवनाची भाकर आपल्या घरी आलीये, ही एकदा मिळाली ना परत खाण्याची गरज नाही. हे सार्वकालिक अन्न आहे आपल्यासाठी. तो प्रभू आपल्या घरी आलेला आहे. जो प्रभूवर प्रेम करतो तो प्रभूचं ऐकतो. किती लोक आमेन म्हणते? प्रभूचं ऐकतो. तो पिक्चरचे गाणे नाही ऐकत. जगाशी समरूप होऊन देवाशी विजोड होऊ नका. जगाच्या म्युझिक मध्ये सैतान शिरलेला आहे. आमचं मन देवाच्या गीतांमध्ये, देवाच्या आराधनेत रमलं पाहिजे. लग्न कार्य आल्यावर खरा धार्मिक माणूस तिथं ओळखायचा. असा पिवळा होतो. काय प्रथा आहे ना एकदम आपल्याकडे जबरदस्त. आणि जे नको त्या गोष्टी तो करून बसतो. तिथंच तो दाखवतो की तो ख्रिस्तापासून किती दूर आहे. लग्न काय सारखं सारखं होतं का पाळक साहेब? अरे पण त्या सारखं सारखं होत नाही, पण तू एकदाच देवाचा नाकार केला ना. मी म्हणत नाही आनंद करू नका. लग्नात पण डीजेवर येशूचे गाणे लावून नाचा ना तुम्ही. लोकांना कळेल येशूच्या लोकांचं लग्न आहे. हालेलुया. लग्नात पण होऊ द्या आराधना स्तुती. कितीतरी गीत आहेत प्रभूचे, लावा, आनंद करा. जगातल्या गोष्टीची समरूप होऊ नका. जर तुम्ही प्रभूचं ऐकणारे लोक आहेत. आदाम हवा रोज देवाचं ऐकायची. एकच दिवस फक्त सैतानाचं ऐकलं. एकच दिवस, एक दिवस बस. आमच्या जीवनात एकही दिवस असा असता कामा नये की ज्या दिवशी आम्ही सैतानाचं ऐकलंय. प्रभू तुला भूक लागली, धोंड्याच्या भाकरी कर आणि खा. आता त्या धोंड्याला काय माहित हा जीवनाची भाकर आहे. त्या सैतानाला कळालंच नाही प्रभू कोण आहे. आपल्यातला एखादा असता तर म्हटलं तुला माहित नाही का मी देवाचा पुत्र आहे? थांब 2 मिनिटं, टाकतो भाकरी आता दगडाच्या. तुला किती खायच्यात? 2-2 करू का आपल्या दोघांना? सैतान चॅलेंज करतो. स्वीकारू नका. पोटीफराच्या पत्नीने पण चॅलेंज केलं. योसेफनी घेतलं नाही, पळून गेला. पळायला शिका. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. जिथं नको तिथं डोके लावायचे नाहीत. हालेलुया. देवावर प्रीती करा. परमेश्वरावर प्रीती करणारे लोक प्रभूच्या चरणाशी बसतात आणि प्रभूचं ऐकतात. ज्या कानांपर्यंत आज हे वचन जातंय, आपल्या प्रत्येकाला मी सांगत आहे, फक्त ख्रिसमस पुरते धार्मिक बनू नका. आमचा प्रभू जन्माला आला. आता डायरेक्ट उत्तम शुक्रवारी दिसतील. दर रविवारी न चुकता चर्चमध्ये आलं पाहिजे. ज्या चर्चच्या ऍक्टिव्हिटी आहेत त्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी झालंच पाहिजे. आमेन. चर्चकडं पावलं वळालीच पाहिजेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमची प्रिऑरिटी आमचं चर्च पाहिजे. प्रभूच्या गौरवार्थ आपलं जीवन समर्पित करा. प्रभूवरती प्रीती करा. त्या प्रीतीमुळेच आमचं जीवन आशीर्वादित होणार. त्या प्रीतीमुळेच आमच्या जीवनामध्ये अलौकिक आणि महान काम होणार आहे. देवावरती प्रीती करा. प्रभूवरती प्रीती करणं म्हणजे त्याचं बोलणं ऐकणं. मग नुसतं ऐकायचं नाही. ज्यावेळेस आम्ही वचन ऐकतो तर आम्ही तिथंच नाही ऐकायचं, तर फक्त ऐकून सोडून न देता दुसरी महत्वाची गोष्ट योहान 14 अध्याय आणि 15 वचनात सांगितलंय, माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. कोणी आमेन म्हणणार आहे का या गोष्टीवर? स्तोत्रसंहिता 40 अध्याय 8 वचन, हे माझ्या देवा तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला आनंद आहे. तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे. देवाची आज्ञा पाळायला शिका. प्रभूने आज्ञा दिली आहे, शेजाऱ्यावर प्रीती करा, वैऱ्यावर प्रीती करा. प्रभू जे सांगत आहे
ते आम्हाला मान्य करता आलं पाहिजे. जो देवावरती प्रीती करतो तो देवाचं ऐकतो आणि त्याप्रमाणे चालतो. पहिली गोष्ट, मरिया जशी प्रभूच्या चरणाशी बसून प्रभूचं ऐकत होती, निरंतर प्रभूच्या वचनाकडे, प्रभूच्या बोलण्याकडे कान लावा. कधी कधी असं होतं, संदेश ऐकता ऐकता आम्हाला आमच्या चुका दिसतात आणि त्या चुका समजल्यानंतर तसंच बसायचं नाही, तिथंच म्हणायचं की प्रभू माझं पाप मला कळालंय, आजपासून या वाईट गोष्टीतून मी बाहेर येतोय. आणि त्या जेव्हा तुम्ही वाईट गोष्टी सोडून देता, तुम्ही प्रभूची आज्ञा पाळता. जे प्रभूचं वचन आम्हाला शिकवतं त्या वचनाप्रमाणे आम्ही आचरण करणार होणं गरजेचं आहे. वचन मान्य करणं, वचन स्वीकारणं. जर तुम्ही प्रभूवर प्रेम करणार आहेत, बायबल सांगतं की जर तुम्ही माझ्यावर प्रेम करता तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. आम्हाला देवाच्या आज्ञा पाळता आल्या पाहिजेत. प्रभू त्याच्या वचनातून आम्हाला काय शिकवतो ते आम्हाला पाळता आलं पाहिजे. प्रभूने आम्हाला शांती करणारं सांगितलंय. शांती करणारे धन्य, कारण ते देवाची मुलं आहेत ना. मग देवाची मुलं देवाच्या स्वभावाची असली पाहिजेत. सिंहाचं पिल्लू म्याव म्याव करतं काय? सिंहाचं पिल्लू म्याव म्याव करते काय? कुत्र्यासारखं भुंकतं का सिंहाचं पिल्लू? भाव 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 भाव. आणि भुंकत असेल तर मग ते कुत्र्याचंच पिल्लू आहे, ते सिंहाचं नाही. जर तो यहूदा वंशाचा सिंह आहे, आम्ही त्याचे बच्चे आहेत, तर आमची पण डरकाळी असली पाहिजे. हालेलुया. आमचं पण रोरिंग असलं पाहिजे स्पिरिटमध्ये. आमच्याकडं पण पवित्र आत्म्याचं सामर्थ्य असलं पाहिजे. तो पवित्र आहे, त्याचे लेकरं अपवित्र कसे असतील? तो सामर्थ्यवान आहे तर त्याची लेकरं असामर्थ्यवान कसे असतील? तो पवित्र आहे, तो सामर्थ्यवान आहे, तो कृपाळू आहे, तो दयाळू आहे, तो प्रेम स्वरूप आहे. त्याचे गुण आमच्यामध्ये दिसले पाहिजेत, मग आम्ही देवाची लेकरं आहोत. जर देव प्रीती आहे तर त्याची लेकरं दुश्मनी करणारे नसतील. प्रभूने शिष्यांचे पाय धुतले, एवढा तो लीन नम्र झाला. आम्हाला पण त्याने हा कित्ता घालून दिला. आम्ही पण एकमेकांचे पाय धुतले पाहिजेत. एकमेकांपुढे आम्ही लीन आणि नम्र झालं पाहिजे. दोन सेवक जेव्हा भेटतात त्यावेळी त्यांच्यामध्ये चढाओढ लागतं का म्हणे, मी किती मोठा सेवक आहे? नाही. जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसमोर स्वतःला लीन आणि नम्र कराल त्यावेळेस तुमचा देव तुम्हाला उंच करेल प्रियांनो. त्यावेळेस मात्र तुमचं जीवन आशीर्वादित करेल. ज्या वेळेस तुम्ही इतरांसमोर स्वतःला शून्य कराल त्यावेळेस तुमचा देव तुम्हाला उंच करेल. तुमचं जीवन आशीर्वादित होईल. ज्यावेळेस तुम्ही लोकांसमोर दिखावा करण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेस तुम्ही अपयशी ठराल, कारण प्रभूने आम्हाला त्यांच्यासाठी बोलवलेलंच नाहीये. आमच्या जीवनातला कुठलाही दिखावा प्रभूला आवडत नाही. आमच्या जीवनातून फक्त प्रभूचं गौरव झालं पाहिजे, फक्त त्याचं नाव उंच व्हावं आणि आमचं देवावर किती प्रेम आहे हे दिसलं पाहिजे. खूप लोक असे इथून स्टेजवरून प्रीतीचे संदेश देतात. प्रीती करा, तुम्ही करा, मी नाही करणार. तुम्ही पवित्र राहा, मी कसंही राहिलो तर चालेल. काही लोक स्टेजवरच छान दिसतात, असं खाली उतरले ना लोकांमध्ये गेले तर असं वाटतं यार ह्याच्याशी बोललं नसतं तर बरं झालं असतं. सगळ्यांना अपमान करून हे बाजूला हो, हे सरक, माझ्याशी बोलू नको, सगळ्यांना तुच्छ लेखतात. मी काहीतरी. प्रभूला सांगा, प्रभू तुझ्या लीनतेच्या आत्म्याने मला भर. हालेलुया. देवावर प्रेम करणारे लोक देवाच्या आज्ञा पाळतात प्रियांनो. देवाच्या आज्ञा पाळतात. आज्ञा पाळण्यात आशीर्वाद आहे. तो जे सांगेल ते तुम्ही कराल त्याच्यात आशीर्वाद आहे. तुमच्या मनचं तुम्ही काही कराल त्याच्यात आशीर्वाद नाहीये. 12च्या 12 शिष्य मचव्यातून मस्त चालले होते. प्रभू त्यांना म्हटलं ना, जा तुम्ही पहिले तरी, मी येतो नंतर. शिष्य गेले पुढं गालिल समुद्रातून. येशू मागेच होता. उशीर लागला प्रभूला आणि उशीर लागल्याच्या नंतर प्रभूने पाहिलं की आता मचवा नाहीये पलीकडे जाण्यासाठी. त्याची सुपरनॅचरल जी पॉवर आहे ना ती प्रभूने उपयोगात आणली आणि प्रभू पाण्यावर चालू लागला. किती लोक आमेन म्हणतील? काय सामर्थ्यवान आहे प्रभू.
पाण्यावर चालला, पाण्यावर चालत 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 तो पुढे गेला. शिष्यांचा मचवा असा होता, जवळच काही अंतरावरती. आणि प्रभू म्हटला त्यांना येऊ दे नावेने, मी जातो आपला पाण्यावर चालत. प्रभू जसा पुढे चालला, शिष्य ओरडायला लागले, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. अरे नाही 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 नाही, ते नाही ओरडायला लागले, ते ओरडायला लागले, भूत भूत. काय विश्वास आहे त्यांचा, भूत पाण्यावर चालेल पण येशू नाही चालणार. काही लोकांना भूतावर जास्त भरोसा आहे. पास्टर, आमच्या घरात छुम छुम आवाज येतो, तुझ्या कानात बोळे घालत झोपून घे. काय कसल्या गोष्टींना घाबरावं आणि काय चर्चा करावी, विश्वासणाऱ्यांना अजून येशूच कळालेलं नाहीये. जर तुम्ही असं म्हणत असाल तर, येशू नावाच्या उच्चारात सामर्थ्य आहे. भूत थरथर कापतात, भूत थरथर कापतात. तुम्ही ऐकलं असेल, सैतान येशूला घाबरतो. पण आज अजून एक गोष्ट सांगतो, सैतान तुम्हाला पण घाबरतो. कारण येशू तुमच्यामध्ये, तुमच्यातल्या येशूला सैतान घाबरतो. आणि आपले माठे, पास्टर मला लय कसं तरी होत आहे, मला खूप दडपण आलंय, मला भीती वाटते, मला अंधाराची भीती, रात्रीची भीती. हट. शिष्य ओरडतायत, भूत 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 भूत. येशू चाललाय पाण्यावरती चालत. अरे भूत नाही रे, मी तुमच्या बरोबर आहे ना रात्रंदिवस सेवेत, मला ओळखलं नाही. अरे मी आहे, मी आहे. हा शब्द लक्षात ठेवा. मोशे विचारतो, तुझं नाव काय सांगू त्यांना? तो म्हटला, मी आहे, हे माझं नाव आहे, देवाने सांगितलं. तोच शब्द येशू काढतोय, मी आहे. म्हणजे फक्त येशू आहे नाही, अरे जलाशयावरती ज्याचा आत्मा तळपत होता, तो मी आहे. तो आज इथं मी आहे, मी आहे. काय घाबरायचं काम आहे? मी आहे, मी आहे. हे परात्पराचं नाव आहे, मी आहे. आता बाकीच्या गप्प बसलेत सगळे. अरे प्रभू आहे, प्रभू आहे. ओके ओके. पेत्र थाडकन उठला, प्रभू तू आहेस, मला पण पाण्यावर चालायचं. 11 जण म्हटले असतील, अरे बाबा तो देवाचा पुत्र आहे, तू कुणाचा आहेस तुला लक्षात नाही का? बस, तो स्वर्गातून आलाय, मुर्दे उठवणार आहे, तो चिन्ह चमत्कार. अरे तू काय करू नको पेत्रा, अरे गप मरशील, बस बाबा बस. 11 जणांनी जर त्या दिवशी विश्वास ठेवला असता, तर त्या दिवशी एकटा पेत्र नाही, 12च्या 12 शिष्य मचवा सोडून पाण्यावर चालले असते आणि रोज म्हटले असते, प्रभू आता मचव्याची गरज नाही, रोज पाण्यावरच पलीकडे जात जाऊ आपण, त्या मचवे सोडून. विश्वासणाऱ्यांची कमी दिसते प्रियांनो. मला पण यायचंय प्रभू पाण्यावरती. प्रभू म्हटला ये. प्रभू काय म्हटला? हा शब्द खूप पॉवरफुल आहे. हा जो ये शब्द आहे ना, ये प्रभूच्या मुखातून आलेला शब्द ये, हा शब्द एवढा पॉवरफुल आहे. या शब्दात ताकद आहे प्रियांनो, तुम्हाला पाण्यावर चालवण्याची. ज्या देवाने तुम्हाला सेवेसाठी ये म्हटलंय ना, तो शब्द पॉवरफुल आहे. ज्याने तुम्हाला आमंत्रित केलंय, जो म्हणतो ये, त्या शब्दात सामर्थ्य आहे. आणि ज्याने बोलवलंय तो बरोबर काळजी घेतो. प्रेज द लॉर्ड. पेत्राकडे 2च ऑप्शन आहेत, येशूकडे बघायचं, पाण्यावर चालायचं, वादळाकडे बघायचं, बुडून जायचं. बिचाऱ्यांनी दोन्ही ऑप्शन वापरले. येशूकडे पण बघितलं आणि वादळाकडे पण बघितलं आणि गटांगळ्या खायला लागला. त्याचे ऑप्शन संपले. जेव्हा आपले ऑप्शन संपतात, प्रभूचा ऑप्शन असतो प्रियांनो. हालेलुया. 3रा ऑप्शन प्रभूकडे असतो. तू बुडायला जरी लागला तरी माझा हात तुला सांभाळणार आहे. प्रभूने त्याचा हात धरला आणि पेत्राला वाचवलं. हालेलुया. पेत्र पाण्यावर चालला, येशू पाण्यावर चालला, पेत्र पण पाण्यावरती चालला. का चालला?
येशूच्या शब्दावर विश्वास ठेवला, आज्ञा पाळली, ये, मचव्यातून पाय बाहेर काढला. हे लोक आज देवाच्या राज्यात पाहिजे. जे येशूवर प्रेम करतात ते येशूच्या आज्ञा पाळणारे लोक आहेत. किती लोक आमीन म्हणतील? हालेलुया. जे लोक प्रभूवर प्रेम करणारे आहेत ते प्रभूचं ऐकतात. दुसरी गोष्ट ते करतात, प्रभूवर प्रेम करणारे फक्त ऐकत नाहीत, त्याप्रमाणे वर्तन करतात. आमेन, हालेलुया. आणि जे लोक देवावरती प्रेम करतात, 1 योहान 4 अध्याय 20-21 वचनामध्ये लिहिलेलं आहे, मी देवावर प्रीती करतो असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा द्वेष करील तर तो लबाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही त्याची आपल्याला आज्ञा आहे. आमेन. पहिली गोष्ट, तुम्ही प्रभूचं ऐकाल. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रभूच्या आज्ञा पाळाल. आणि तिसरी महत्वाची गोष्ट की तुम्ही आपल्या बंधूवरती प्रेम कराल. जर तुम्ही देवावर प्रेम करता, तुमच्या आजूबाजूच्या लोकांवरती प्रेम कराल. वधस्तंभ ख्रिस्ताचा, एक उभा खांब, एक आडवा खांब. उभा खांब आमचं देवावरचं प्रेम दाखवतो आणि आडवा खांब आमचं इतरांवरचं, मंडळीवरचं प्रेम दाखवतं. देवाच्या प्रिय लोकांनो, फक्त एकच खांब असेल तर वधस्तंभ पूर्ण होत नाही. फक्त आडवा खांब असेल तरी वधस्तंभ पूर्ण होत नाही. वधस्तंभ पूर्ण होण्यासाठी दोन्ही खांब महत्वाचे आहेत. काही लोक देवावर एवढं प्रेम करतात, लोकांशी दुश्मनी करतात. काही लोक लोकांवर एवढं प्रेम करतात, देवाशी काहीच त्यांचा संबंध नाही. नको. जर आम्ही प्रभूवर विश्वासणारे आहोत तर आमचं जीवन असं पाहिजे की आम्ही निरंतर प्रभूवर पण प्रेम करावं आणि प्रभूचं शरीर म्हणजे मंडळीवर पण आम्ही प्रेम करावं, आपल्या बांधवांवरती आम्ही प्रेम करावं, ही देवाची आमच्यासाठी इच्छा आहे. आमेन. आज आमच्या जीवनासाठी जर आम्ही हा कित्ता स्वीकारला की प्रभूवर आम्ही निरंतर मनोभावे प्रेम करत राहिलो, तर बायबल आम्हाला सांगतं जुन्या करारामध्ये अनुवाद 11:13-15 वचनं, मी ज्या आज्ञा आज तुला देत आहे त्या तुम्ही तत्परतेने ऐकाल आणि आपला देव परमेश्वर ह्याच्यावर प्रेम कराल आणि पूर्ण मनाने व पूर्ण जीवाने त्याची सेवा करीत राहाल, तर मी तुमच्या देशावर आगोटीचा पाऊस आणि वळवांचा पाऊस योग्य समयी पाठवीन, म्हणजे तुला आपले धान्य, द्राक्षरस व तेल यांचा साठा करता येईल. मी तुझ्या गोराढोरांसाठी तुझ्या कुरणात गवत उपजवीन व तुला पोटभर खायला मिळेल. याचा अर्थ, जर तू देवावर प्रेम करशील मनापासून तर मी तुला हे सगळे आशीर्वाद देईल. देवावर प्रेम करणाऱ्यांना हे सगळे म्हणजे योग्य ऋतूमध्ये पाऊस मिळणं किंवा त्यांच्या सगळ्या गरजा, त्यांच्या अन्नधान्याला बरकत, हे सगळ्या आशीर्वाद त्यांच्याकडे येतील. स्तोत्र 145 आणि 20 मध्ये सांगितलंय की परमेश्वर आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांचे रक्षण करतो. जे प्रेम देवावर करतील त्यांचं रक्षण होईल. जुन्या करारात मेन्शन केलेले आशीर्वाद आहेत. हा आशीर्वाद मिळेल, प्रेम केल्यानंतर देवावरती तुम्हाला तो आशीर्वाद मिळेल. पण नवीन करारामध्ये काय बदल आहे पहा. रोमकरासपत्र 8 अध्याय 28 वचन, ऐक कान देऊन. रोम 8 आणि 28. जुन्या करारामध्ये सिलेक्टेड आशीर्वाद होते, तुला हे देईल, ते देईल, असं करील, तसं करील. नवीन करारात काय? रोम 8:28 मध्ये, परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्यांना देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. याचा अर्थ काय? नवीन करारामध्ये फक्त तुम्हाला हाच आशीर्वाद, तोच आशीर्वाद नाही, तर ख्रिस्त येशूमध्ये आम्हाला सर्व आशीर्वाद देवाने देऊन आशीर्वादित केला आहे. आमेन, हालेलुया. बोलो यीशु मसीह की